ओम नमो भगवते वासुदेवाय. मैत्रियींचं बोलणं विदुरांनी ऐकलं आणि ते ऐकता ऐकता त्यांच्या चित्तामध्ये नाना प्रकारच्या जिज्ञासा निर्माण झाल्या आणि त्या जिज्ञासा प्रकट करताना ते म्हणाले की ब्रह्मन, पृथ्वी तर अनेक रूप धारण करते, अनेक रूपात ती दिसते, मग असं असताना तिला गायीचं रूप धारण का करायला लागलं? बरं, तुम्ही म्हणालात की त्यांनी पृथ्वीचं दोहन केलं, गोरू पृथ्वीचं दोहन केलं. आता गाय जर दुधवायची असेल तर तिथे तिच्यासमोर कोणीतरी बछडा लागतो, वासरू लागतं. मग ह्या गोरू पृथ्वीचं दोहन करताना तिथे वासरू कोण झालं? बरं, दुधवायची तर ते दूध साठवायला काहीतरी पात्र पाहिजे, भांड पाहिजे. मग महाराज पृथ्वीनी गोरूप असलेल्या ह्या पृथ्वीचं दोहन करताना भांड तरी कोणतं वापरलं, पात्र कोणतं वापरलं? मुळात पृथ्वी ही स्वभावतःच निसर्गतः उंच सकाल होती, विषम तल होती. मग तिला समतल कशा प्रकारे केलं गेलं? आणि त्यांनी जो 100वा अश्वमेध यज्ञ केला त्यावेळेला जो अश्व सोडलेला होता तो अश्व इंद्राने का बरं पळवून नेला? तुम्ही म्हणालात की ब्रह्मज्ञानांमध्ये श्रेष्ठ असलेले भगवान सनत कुमार त्यांच्याकडनं यांना ज्ञान आणि विज्ञान प्राप्त झालं. मग त्याच्यानंतर पृथ्वी महाराजांना कोणती गती प्राप्त झाली? वास्तविक पृथ्वी रूपातून सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णच अवतार घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे पुण्यकीर्ती अशा श्रीहरीच्या त्या पृथ्वी अवताराशी संबंधित असलेल्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत, जी जी काही चरित्र आहेत, ज्या ज्या काही पवित्र कथा आहेत, त्या सगळ्या आपण मला विस्तारानं सांगाव्यात. मी आपल्या ठिकाणी आणि भगवान श्रीकृष्णचंद्रांच्या ठिकाणी अतिशय अनुरक्त असा भक्त आहे. हे सगळं बोलणं संभाषण सूत शौनकादिक ऋषींना सांगताना म्हणाले की विदुरांनी जेव्हा भगवान वासुदेवांची कथा सांगण्याबद्दल मैत्रेयींना अशी प्रेरणा दिली त्यावेळेला अत्यंत प्रसन्न चित्तानं मैत्रेयींनी सुद्धा विदुरांचं कौतुक केलं, प्रशंसा केली आणि ते त्यांना सांगायला लागले. मैत्र म्हणाले, विदुरजी, ज्या वेळेला पृथ्वी महाराजांना राज्याभिषेक झाला विधिवत त्यावेळेला त्यांना प्रजेचा रक्षक या नात्यानं उद्घोषित केलं गेलं आणि त्यावेळेला ही पृथ्वी अन्नहीन होती, निकस झालेली होती. त्यामुळे सर्वत्र भुकेचं साम्राज्य पसरलेलं होतं. प्रजाजनांची शरीरं अत्यंत शुष्क झालेली होती, सुकलेली होती, अस्थिपंजर झालेली होती. तेव्हा या सगळ्या प्रजेनं आपले स्वामी पृथ्वी महाराज यांच्या जवळ येऊन आपलं गाऱ्हाण सांगितलं. राजा, ज्या प्रकारे वृक्षाच्या ढोलीमध्ये आग लागली, अवघा वृक्ष हा जळत जातो, त्याप्रमाणे आमच्या पोटामध्ये ही जी भुकेची आग लागलेली आहे, त्यामुळे आम्ही सुद्धा त्या आगीत होरपळून निघतोय. आपण शरणागतांचं रक्षण करणारे आहात आणि आपल्याला आमचे अन्नदाते म्हणून घोषित केलेलं आहे. तेव्हा आपण आमचं रक्षण करावं, आम्हाला अन्न द्यावं, पोटाला काहीतरी द्यावं, आम्ही तुम्हाला शरण आलो. राजा, आपण सर्व लोकांचं रक्षण करणारे आहात, आमच्या जीवितातही स्वामी मालक आपणच आहात.
आणि म्हणून हे राजराजेश्वरा, क्षुधा पीडित अशा आमच्या पोटासाठी लवकरात लवकर अन्नाची व्यवस्था करावी. असं न व्हावं की अन्न मिळायच्या आधीच आम्हाला आमचे प्राण सोडायला लागावे. तेव्हा आपण जे काही करायचं असेल, जी काही कृती करायची असेल, ते लवकरात लवकर करावं. आणि हे प्रजेचं भाषण ऐकलं, त्यांचा हा करुणा स्वर ऐकला, दीन आवाजातलं त्यांचं दुःख ऐकलं आणि पृथू महाराज बराच वेळ विचार करत राहिले. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वीवर सगळीकडे हा अन्नाचा अभाव, अन्नाचा दुष्काळ का बरं पडला असावा. इति व्यवस्थितो बुद्ध्या प्रगृहीत शरासना संतधे विषकम भूमे हे क्रुद्ध त्रिपुर हा यथा. त्यांच्या लक्षात आलं की पृथ्वीनं स्वतःच अन्न आणि औषधादी सगळ्या गोष्टी आपल्या पोटात लपवून ठेवलेल्या आहेत. आणि हे लक्षात आल्यानंतर त्यांनी मनाशी निश्चय केला, आपलं धनुष्य उचललं आणि त्रिपुर विनाशक भगवान शंकर जसे क्रोधित झाले तसे अत्यंत कोपानं पृथ्वीला लक्ष बनवून आपलं धनुष्यबाण त्यांनी सज्ज केलं. पृथ्वीनं जेव्हा बघितलं की राजा पृथू त्यानं आपल्या धनुष्यावर बाण चढवलाय आणि त्या बाणाचं टोक आपल्याच दिशेकडे आहे, आपल्यालाच त्यानं लक्ष केलंय, हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा ती एका भित्र्या गाईचं रूप धारण करून इकडे तिकडे धावायला लागले. एखादा व्याध जसा एखाद्या हरणीची शिकार करताना ती हरणी जीवाच्या आकांतानं धावत असते, तशी ही गोरूप धरणी पृथू महाराजांचं आपण लक्ष आहोत, त्यांच्या बाणाच्या कक्षेत आपण आहोत हे कळल्यानंतर सैरावैरा भीतीनं धावायला लागले. तामनु धावत तद्वैन्य कुपितो चरुणे क्षण शरण धनुष्य सुंदाय यत्र यत्र पलाय. गायीचं रूप घेतलेली ती पृथ्वी जिकडे जिकडे धावायला लागली तिकडे तिकडे महाराज पृथू अत्यंत रागीट अशा नजरेनं लाल गुंद डोळ्यांनी सगळीकडे हिंडा लागले, तिच्या मागोमाग धावायला लागले. दिशा विदिशा स्वर्ग पृथ्वी अंतरिक्ष जिथे जिथे म्हणून ती धावत होती जीवाच्या आकांतानं, तिथे तिथे महाराज पृथू आपलं धनुष्यबाण सज्ज ठेवून तिचा पाठलाग करत राहिले. आणि ज्याप्रमाणे मनुष्य समोर उपस्थित असलेल्या मृत्यूपासून कधीही स्वतःला वाचवू शकत नाही, त्याचप्रमाणे वेलपुत्रा ह्या पृथूकडून ह्या त्रिलोकात दुसरा कोणी वाचवणारा आपल्याला दिसत नाही, हे तिच्या लक्षात आलं. आणि अत्यंत भयभीत होऊन दुःखी चित्तानं ती मागे वळली. आणि मागे वळून महाभाग अशा पृथूला तिने विनंती करायला सुरुवात केली. अत्यंत दीनवाण्या आवाजात ती त्याच्याशी बोलायला लागली. ती काय म्हणाली पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.